चांगलं आहे. मी तुम्हाला सांगतो सर, राममूर्तीची प्रतिष्ठापना केली हे पण नवल आहे, मोदीजींच्या मूर्तीची नाही केली. प्रॉब्लेमच झाला असता ना. म्हणजे रामाचं भाग्य मोठं असं म्हणायला पाहिजे. काय होईल या देशात सांगता येत नाही, हुकुमशाह काय करतील. पण तुम्हाला गोष्ट सांगतो की राम मंदिराच्या नावाने अयोध्येत निव्वळ व्यापार सुरू आहे. आमच्याकडे एक मोठा बिल्डर आहे मंगल प्रभात लोढा, जो आता इथे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री पण आहे. तो गेला तिकडे, त्यांनी तिथली हजारो एकर जमीन विकत घेतली आणि त्याचं मार्केटिंग कसं करतात बघा. त्यातला एक तुकडा अमिताभ बच्चनने घर बांधायला 14 कोटी रुपयाला विकत घेतला. गुगल करा, हे सगळं गुगल करा. कशा प्रकारचे जमिनीचे व्यवहार देवालयाच्या नावाने चाललेत हे गुगल करा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. हे गुगल अशासाठी करा की धर्माचा प्रश्न नाही, भक्तीचा प्रश्न नाही, धर्म आणि भक्तीच्या नावाने जो व्यापार होतो त्याचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. हे आपल्याला खूप खोलात जाऊन बघायला पाहिजे. म्हणजे नुसतं असं म्हणायला नको पर्याय काय आहे, मोदीजींना पर्याय काय आहे असं म्हणत राहिलो तर हुकुमशहाची सत्ता कायम होईल आणि तिसरी टर्म सुद्धा त्या हुकुमशहाला मिळेल. लक्षात घ्या, लोकनियुक्त हुकुमशहाला. आपल्या देशाचे शत्रू जे आहेत, आणि माझ्या मते हे कोणाला पटो न पटो, आजचे राज्यकर्ते हे आपल्या देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सर्वात मोठे शत्रू आहेत. इथलं तर मी तुम्हाला सांगितलं किती खून झाले आणि काय झाले. मला जास्त बोलायची इच्छा नाही, कारण आता इथे लोकांनाही अस्वस्थ होईल. 8:30 वाजलेले आहेत, आधीची 2 भाषणं सुद्धा लांबलेली आहेत. पण अशा प्रकारे महाराष्ट्र चालला तर मी भाजपच्या शब्दात सांगतो, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. देश तर सोडा, महाराष्ट्राचं सांगतोय, या लोकांचा पराभव कराव. देवेंद्र फडणवीसांना घरी पाठवून द्या ताबडतोब. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा खलनायक, सर्वात मोठा खलनायक. कारण तुम्ही पक्ष फोडता. तुम्ही शरद पवारांनी जन्माला घातलेला पक्ष फोडलात, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेला पक्ष फोडलात. काय चाललंय म्हणजे कशासाठी? पैशासाठी, सत्तेसाठी, कोणत्याही थराला जाणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही जी आजची लढाई आहे ही केवळ निवडणुकीची लढाई नाही, हे लक्षात ठेवा. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. पण हे लोकशाहीची चौकट तर मोडतातच. इलेक्शन कमिशनचं काय झालं यांनी तुम्हाला सांगितलं. कशा प्रकारे तिथे चीफ जस्टिसला काढूनच टाकला त्या कमिटीतून. बॉन्डचं काय झालं त्यांनी तुम्हाला सांगितलं. आणखीन एक मोठा भ्रष्टाचार सांगतो वरच्या सरकारचा. वरच्या सरकार जितकं भ्रष्टाचारी आहे तितकंच हे भ्रष्टाचारी आहे. इथे फक्त 3 चाक आहे, एवढाच फरक आहे, वर 2 चाक आहेत. आणखीन एक भ्रष्टाचार या देशात झालेला तो म्हणजे पीएम केअर फंडाचा आहे. पीएम केअर फंड हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. कारण मोदी आणि सरकार असं म्हणत होतं की हा फंड सरकारी आहे सुरुवातीला. नंतर काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर त्यांनी न्यायालयात असं ऍफिडेव्हिट दिलेली आहे की हा फंड सरकारी नाही, हा फंड खाजगी आहे. आता तुम्ही लोकांकडून पैसे जमा करता, त्या फंडचे ट्रस्टी म्हणून टाटापासून सगळे घेता आणि एक दिवस सरकार असं म्हणतं हा फंड खाजगी आहे. याचा अर्थ तुम्ही खाजगी कामासाठी पैसे गोळा करताय. मग हे काम काय आहे? हा उघड भ्रष्टाचार आहे. हे जर काँग्रेसवाल्यांनी केलं असतं तर भाजपने थैथयाट केला असता, रेल्वे लोक केलं असतं, आणखीन काय केलं असतं. तुम्ही लक्षात घ्या कशा प्रकारे देश चाललाय आणि देशाचं वाटोळं होत आहे. अदानी आणि अंबानी हे म्हणतात काय, न खाऊंगा, काय म्हणतात, न खाऊंगा और न खाने दूंगा. बरोबर आहे ना, आठवतंय ना. न खाऊंगा न खाने दूंगा नाही, मैं न खाऊंगा लेकिन अदानी अंबानी को खाने दूंगा. हे लक्षात घ्या. हात से खिलाऊंगा. बरोबर आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे हो, मग त्यांचा पराभव का होत नाही सगळं सगळ्यांना माहिती आहे. ईव्हीएम, आता तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो, तुम्हाला माहिती म्हणून देतो. या ईव्हीएम विरुद्धची याचिका जी आहे सर्वोच्च न्यायालयातली, त्याच्यात एक याचिका करते आमचे सहकारी असीम सरोदे हे आहेत. ईव्हीएमच्या विरोधामध्ये ईव्हीएम विरुद्ध इतक्या तक्रारी आहेत की माझं स्पष्ट मत आहे की याच्यावरचा वाद सगळा बाजूला ठेवून जसं इंडिया आघाडीने सुचवलं की त्याला एक व्हीव्हीपॅट जोडा, तेही अमान्य केलं यांनी निवडणूक आयोगाने, तेही अमान्य केलं. या निवडणुकीमध्ये तरी ईव्हीएम जात नाही, हे लक्षात घ्या. या निवडणुकीत ईव्हीएम अशासाठी जात नाही की सर्वोच्च न्यायालय त्या केसचं हिअरिंगच करायला तयार नाही. जसं आधीच्या केस इलेक्ट्रॉनिक बॉन्डची केस खूप दिवसांनी त्यांनी हिअरिंगला घेतली, तसंच ईव्हीएमच्या केसमध्ये सुद्धा ते वेळ काढतायत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं ईव्हीएमचं कारण देऊन तुम्ही मी मतदान करणार नाही असा विचार करू नका. कारण काही लोक म्हणतात ईव्हीएम बोगस आहे मग आपण मतदान कशाला करायचं, असं करू नका. कदाचित ईव्हीएमचं माल फंक्शनिंग झालं तरी सुद्धा कर्नाटकात जसा भाजपचा पराभव झाला तसा होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आज या घडीला भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाची मतं 50% जास्त नाहीत. भाजपची मतं 40% 42% असतील.
याचा अर्थ उरलेली जी मतं आहेत ती भाजप विरोधातली आहेत. पण ऐक्य नसल्यामुळे हिटलरचा जसा फायदा झाला तसा आमच्या देशी हिटलरचाही होतोय, हे लक्षात घ्या. त्यामुळे मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला शेवटी एवढीच करायची आहे, आपण एक होऊया. माफिया विरुद्ध, भ्रष्ट राजकारण्यांविरुद्ध, जनतेवर अत्याचार करणाऱ्या सर्वांविरुद्ध एक होऊया. भाजपचे आता जे सत्तेमुळे मस्तवालपणा आलाय तो मस्तवालपणा जनताच कमी करू शकते, त्याच्यावर नियंत्रण जनताच आणू शकते, हे लक्षात घ्या. आणि कृपया कळकळीचं आव्हान आहे, मला माहित नाही मी पुन्हा इथे येईन की नाही किंवा पुन्हा परत जाईन की नाही हे मला माहित नाही. आता हे सगळे तुमचे भैया टैया आहेत ते माझं काय करेल मला माहिती, पण ती पोलीस